तुम्ही सांगितलं होतं हो त्यांच्याकडे कितीच वेळेस ना बरं काय म्हणता मग या आमदारांकडे गेल्यावर हे काय म्हणता काय होईल 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 फक्त आपल्याला फक्त आश्वासन देते होईल होईल आता दिवाळीला पुढच्या दिवाळीला होईल नंतर दिवाळी झाली का दिवाळीचा 1 महिना गेला का हा दिवाळीचा 1 महिना गेला का परत आता पावसाळा लागायला सुरुवात होईल ना त्यावेळेस आपण करू 1 महिना अगोदर करू पावसाळा लागायच्या आतमध्ये म्हणजे या अशी एका- आश्वासन किती झालेली म्हणजे या एका आमदारांना कोणीच तुमचं नाही ऐकलं कोणीच नाही नाही इकडे आलेलं आम्ही म्हणजे स्वतः केव्हापासून गांगड बाबापासून शिवराम जोलेंना पण सांगितलं होतं तुम्ही सांगितलं तर त्यांना पण सांगितलं तर हा मग आपले काशीनाथ मेंगाळ काशीनाथ मेंगाळ आपले हिरामन खोसकर गावितबाई मी सगळ्यांना तुम्ही सांगितलं सगळ्यांना सांगितलेले आम्ही तर तिकडे डायरेक्ट भेटायला जायचो पण नाही काहीच त्याचं पाठपुरावाच नाही नंतर किती पाठपुरावे केले पण ते आमच्यावर काय कोणीच लक्षच दिलं नाही डायरेक्ट कुणीच लक्ष दिलं नाही, नाही नाही. आतापर्यंत कोणत्या आमदारांनी इथं भेट दिली कोणत्याच नाही फक्त आपण हिरामन खोसकर हिरामन खोसकर आले होते हो या रस्त्याचं उद्घाटन केलं तसे गेले तसे परत आलेच नाही झाला का नाही झाला ते पाहायला आले नाही परंतु आतापर्यंत इथं 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 कोणता आमदार इथं कधी आला आमदार नाही नाही कोणताच म्हणजे कोणताच मतदान मागायला सगळे येतात ना मतदान मतदान मतदानाला मागायला सगळे हा सगळे आणि आमदार निवडून गेल्यानंतर कोणीच नाही कोणीच कोणीच नाही आलं कोणीच नाही म्हणजे एकदा हे आमदार निवडून आमदार झाल्यानंतर एकदा कोणी आलं नाही 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 नाही, कोणीच नाही आले म्हणजे शिवराम जोले कधी आले का आमदार झाले कधीच नाही मतदानासाठी आले होते मतदानासाठी कोणता आमदार येतो गांगड बाबा गांगड बाबा मतदानासाठी आले होते बर निवडून आल्यावर आले होते का नाही आले बर त्यानंतर काशीनाथ मेंगाळ नाही आले आले ते ते केव्हा आले होते मतदानाला आले ते मतदानाला आले होते ना बरं निवडून गेल्यानंतर आमदार झाल्यावर आमदार झाल्यावर नाही आले बर त्यानंतर निर्मला गावित नाही आले मतदानासाठी आले मतदानासाठी आले होते बर निवडून गेल्यावर आमदार झाल्यावर नाही आले नाही आले म्हणजे आमदार झाल्यानंतर आतापर्यंत इथं कोणी आमदार इथं वरपर्यंत आला नाही कुणी आलं नाही मतदान मागायला मतदान मागायला येते ना म्हणजे बघा किती पाय पण येतात पाय पाय पण येतात नाही आता आमदार येत नसतील कारण रस्ता नाही आहे ना हा रस्ता झाल्यावर थोडा कडी टाकल्यावर तरी पण गाडी येत नाही म्हणजे पायी यायला लागेल हा पण मतदानासाठी येतं ना पायी पायी म्हणजे आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात जेवढे आमदार झाले तेवढे आमदार इथं मतदानासाठी पायी पायी आले ना पाय आले पायी पायी आले पण निवडून आल्यावर एक आमदार आला भयान परिस्थिती आहे म्हणजे बघा मतदानासाठी तुम्ही पाय तुडवत इथून दर मजल करत या डोंगरावर येता या वस्तीला भेट देता परंतु निवडून आल्यानंतर आमदार झाल्यावर तुम्ही काय येत नाही भयान परिस्थिती आणि या रस्त्याचं जे रोजगार हमी योजनेत जो रस्ता झाला त्याचं दर